महिला विधेयकाबाबत महायुती रान पेटवण्याच्या तयारीत मुख्यमंत्री फडणवीसांची सोमवारी पत्रकार परिषद महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। महिला आरक्षण विधेयकावरून क्रांती चौकात निदर्शनं, संभाजीनगरमध्ये काँग्रेस विरोधात शिवसेना आक्रमक। काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवलेत, नवनीत राणांकडून वडेट्टीवारांची खिल्ली तर नवनीत राणा विषबल्ली, विजय वडेट्टीवारांचा पलटवार। मोदींना 50 वेळा काँग्रेसचं नाव का घ्यावं लागतं, मोदींच्या टीकेनंतर वडेट्टीवारांचा सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी, मोदींच्या भाषणात 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख, संजय राऊतांचा हल्ला। भाजपच्या 149 उमेदवारांमध्ये फक्त 15 महिला उमेदवार होत्या, फडणवीसांच्या विरोधकांवरच्या टीकेवरून दमानी यांचा पलटवार। यवतमाळमधल्या राळेगावमधून 6 महिन्यात 34 आदिवासी मुली गायब, मुलगी आणि प्रियकराची ऑडिओ क्लिप सुद्धा समोर, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंकडून दखल। आरोपी अयान तरुणींना घेऊन गेलेल्या ठिकाणी पंचनामा, एक पीडिता समोर, पोलिसांकडून तपास सुरू। सावत्र बापाकडून 16 वर्षीय मुलीचा विनयभंग, अमरावतीमधल्या दत्तापूरमधली धक्कादायक घटना। नागपूरमधल्या गांधीनगर भाजी मंडईमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी। खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, 5व्या गुन्ह्यामध्ये खरातची पोलीस कोठडीत रवानी। खरात प्रकरणामध्ये डिलीट मोबाईल डेटा, फॉरेन्सिक तपासातून रिकव्हर, चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती, आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग कनेक्शनचा देखील तपास। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू, पीडितेचा जबाब नोंदवला, एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा। मैत्रीच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 20 वर्षीय तरुणाकडून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भंडाऱ्यातल्या अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गतचा प्रकार। सांगलीमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून वाद, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्वीकृत नगरसेवक विकल्याचा आरोप। रील बनवण्याच्या नादामध्ये समृद्धीवर खासगी बसचा अपघात, 1.5 वर्ष चिमुकल्याचा मृत्यू, 20 ते 25 प्रवासी जखमी। देशभरातल्या टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट आता बंधनकारक, फास्टॅग नसल्यास यूपीआयनं भरावा लागणार 25% जास्त टोल। राज्यात अक्षय तृतीयेचा उत्साह, आंबे आणि सोनं खरेदीसाठी गर्दी, मंदिरांना आकर्षक सजावट। अमेरिका इराण यांच्यामध्ये होणार शांती वार्तेची दुसरी फेरी, इस्लामाबादमध्ये सोमवारी होणार चर्चा, अमेरिकन माध्यमांचा दावा। शस्त्रसंधी सुरू असताना देखील इस्रायलमध्ये निदर्शनं सुरूच, पंतप्रधान नेतन्याहूंच्या विरोधात इस्रायलमध्ये निदर्शनं, हायफामध्ये लोक रस्त्यावर, नेतन्याहूंच्या विरोधात घोषणाबाजी। सामुद्रधुनीवर संपूर्ण इराणचं नियंत्रण, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद हलीबाफ यांनी केलं स्पष्ट। होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजावर गोळीबार, भारतानं इराणचे कार उपटले, इराणी राजदूताला केलं पाचार। दीपिका पदुकोण, रणवीर सिंग पुन्हा होणार आई बाबा, दुसऱ्यांदा गरोदर असल्याची दिली गुड न्यूज, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट। नमस्कार, बुलेटिनमध्ये